श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी. घरफोडीच्या गुन्ह्याची 48 तासाच्या आत उकल करून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल मिळवला परत. सविस्तर वृत्त. दिनांक 9/6/2025 ते 12/6/2025 रोजीच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 जुने घरकुल रेल्वे लाईन परिसरात राहणाऱ्या रुकैया जब्बार शेख या त्यांच्या राहते घराला व्यवस्थित कुलूप लावून लोणी येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडील असलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम त्यांनी राहत्या घराच्या कपाटात ठेवलेल्या होत्या. तेव्हा रुकैया जब्बार शेख या घरी नसल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्यानं त्यांच्या राहत्या घराची कडी सांध्यातून विचकटवून सुमारे 2,04,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसहित चोरून नेले होते. म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे रुकैया शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 572/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाप्रमाणे पथक तयार करण्यात आलं. या पथकानं गुन्ह्याचा शास्त्रशुद्ध तपास करून सदर गुन्ह्यातील चोरी ही गुन्ह्यातील फिर्यादी रुकैया शेख यांचा जावई साद शौकत शेख यानं केली असल्याचं निष्पन्न झालं. यावरून आरोपी साद शौकत शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता सासू रुकैया शेख हिने उसने पैसे दिले नाही म्हणून त्याचा राग येऊन गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेला माल 1,94,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हजर केले असून सदरचे सोन्याचे दागिने फिर्यादी रुकैया जब्बार शेख यांनी ओळखून ते त्यांचेच असल्याचे त्यांनी खात्री केली. दिनांक 9 ते 12 जून दरम्यान बाहेरगावी नातेवाईकाकडे गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 2,04,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडील PSI निकम व त्यांचा स्टाफ यांनी शास्त्रशुद्ध गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याची सविस्तर माहिती काढली आणि चौकशी केली असता त्यामध्ये फिर्यादीचा जावई साद शौकत शेख याने सदर चोरी केल्याचे निष्पन्न दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. अधिक तपास चालू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे, सहाय्यक पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल शफीक शेख, पोलीस नाईक भैरव आडांगळे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल अकबर पठाण, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र शिंदे, चालक पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन विजय निकम हे करत आहे. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद.